लोकसभेच्या पवार कुटुंबीय सातत्याने एकत्र येताना पाहायला मिळतं. खरं तर पक्षामध्ये फूट पडलेली आहे. अजित पवारांचा गट वेगळा आहे, शरद पवारांचा गट वेगळा आहे. तरी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतापरावांच्या घरी जेवण झालं. आता गोविंद बागेत उद्या पुन्हा पाडव्याच्या दरम्यान दोन्ही पवार एकत्र येतील. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे राऊत म्हणतात की आम्हाला पण नाती गोती आहेत, त्या सगळ्या सांभाळून केलं पाहिजे, नाहीतर परसेप्शन लोकांमध्ये वाईट वेगळं जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोंडीत आहात? नाही, माझ्या कोंडीचा प्रश्न नाही. पवारसाहेबांच्या घरातल्या लोकांनी कोणाला भेटावं कोणाला नाही याविषयी बोलण्याचा मला कोणता अधिकार नाही आहे. त्याविषयी भाष्यही मी करणं अपेक्षित नाही आहे. तो त्यांचा कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुणी कुणाबरोबर कसं वागायचं, त्यामुळं मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. सर, महाविकास संभ्रम वाढत नाही हां संजय राऊत यांच्यामध्ये टीका टिप्पणी होताना अंडरवेअरपर्यंत असा उल्लेख केला. कमरेखालच्या पद्धतीचं राजकारण. आता आपण दिवाळीच्या दिवसात तरी चांगलं बोललं पाहिजे असं माझं मत आहे. आणि इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरू नये. शेवटी मर्यादांचं उल्लंघन होतं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मला खात्री आहे की अशा पद्धतीच्या भाषेची सवय नाही आहे. त्यामुळं हे टाळलेलं जास्त बरं असं मला वाटतं. सर, लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची एकत्रित अशी बैठक एकही झालेली नाही आहे. कधीपासून होईल आणि साधारणपणे कोण, म्हणजे की या बैठका न होऊ देण्याचं कोण कारण वाटतंय? कोण आहे जे या बैठका होऊ देत नाहीये? नाही, होतील मला वाटतं. कारण आता शेवटी 5 राज्यांच्या निवडणुकांची काही लोक वाट बघत असतील. त्यामुळं या निवडणुकांमध्ये बरेचसे काँग्रेसचे विशेषतः नेते महाराष्ट्रातले वेगवेगळ्या राज्यात त्यांना जबाबदारी दिल्यामुळं तेही तिकडे गेलेले दिसत आहेत. त्यामुळं 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर मग तिन्ही पक्ष एकत्रित बसायला सुरुवात होईल असं मला वाटतं. सर, विजय वडेट्टीवार जे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की माझ्या सुरक्षेत वाढ करा, कारण की त्यांना अनेक धमक्या ज्या आहेत त्या मराठा समाजाकडून येतात. सरकार त्याच्यावर निर्णय घेईल ना. त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी विरोधी पक्षनेते आहेत, ते विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकार त्यांनी केलेल्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देईल. नाही, असं जे ऐकवत आहे ते 31 डिसेंबर आणि 31 जानेवारी अशा 2 डेडलाईन त्यांच्या निर्णयासाठी दिलेल्या आहेत असं मी ऐकलं, पेपरमध्येही वाचलं. त्यामुळे त्याच्या आत त्यांनी निर्णय द्यावा. निर्णय काय द्यावा हे कोर्टाने सांगितलेलं नाही आहे. निर्णय द्यावा असं सांगितलं आहे. आता राहुल नार्वेकरजी त्यांच्यासमोर असणाऱ्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर काही निर्णय करतील. तो निर्णय केल्यावर त्यावर बोलणं योग्य, कारण आता सुनावणी चालू आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर साहेबांच्याबद्दल काही आज बोलणं योग्य नाही. कारण शिवसेनाही आपली बाजू मांडते आहे, एकनाथ शिंदे गटही आपली बाजू मांडते आहे. पुढं जाऊन आम्हालाही त्यांच्यासमोरच आमची बाजू मांडावी लागेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतं भाष्य आज करणं योग्य नाही. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से पवार परिवार दिवाली के मौके पर मिला, लोगों के बीच कंफ्यूजन पैदा हो रहा है, इस तरीके से संजय राउत और दूसरे लोग कह रहे हैं। ठीक है, लेकिन पवार परिवार ने किसने किसको मिलना है और किसके साथ किसने खाना खाना है, इसके ऊपर टीका टिप्पणी करने का मुझे कोई अधिकार नहीं है। पवार साहब के कुटुंब में जो एक दूसरे को मिलते हैं उसके ऊपर भाष्य करना भी हमें आवश्यक नहीं लगता। वो उनका फैमिली का अंदरूनी मामला है और उसके ऊपर कोई कहना ठीक है ऐसा मुझे नहीं लगता। एक सवाल ये है कि जो अभी एक जानकारी आई है कि सीएम राहत कोष में सबसे ज़्यादा निधि उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस के समय में आई और सबसे ज़्यादा मदद उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस के समय की गई। तो एकनाथ शिंदे की तरफ से लगातार ये कहते रहना कि हम जनता के लिए काम कर रहे हैं, जनता को सबसे ज़्यादा मदद की, इसको कैसे देखते हैं? ये बराबर है आपका। इसके पहले पवार साहब
सीएम थे महाराष्ट्र के, तब से हम देखे, मैं तो 90 साल से विधानसभा में काम कर रहा हूँ। हर महाराष्ट्र के मुख्यमंत्री मनोहर जोशी थे, हर मुख्यमंत्री मदद करते ही आ रहे थे। और मदद करना, किसी के हार्ट के ऑपरेशन को या किसी आरोग्य की ज़रूरत किसी की हो तो उसको मदद करना, ये तो सीएम फंड का एक कर्तव्य है। और इसके पहले किसी ने इतना जाहिरात एडवर्टाइज़ नहीं किया था। अब एकनाथ शिंदे जी के कार्यकाल में इसकी एडवर्टाइज हो रही है और इसीलिए लोग पूछ रहे हैं कि इन्होंने कितना पैसा खर्च किया। पहले ऐसे कभी पूछा गया नहीं था कि किसने कितने पैसे खर्च किए। उद्धव ठाकरे जी जब सीएम थे तब उन्होंने भी काफ़ी मदद लोगों को की, लेकिन उन्होंने कभी एडवर्टाइज़ नहीं की। अब एकनाथ शिंदे साहब की ज़रूरत है एडवर्टाइज़ करने की, इसलिए वो एडवर्टाइज़ कर रहे हैं। क्या आपको लगता है जिस तरीके से परसों उद्धव ठाकरे की पोस्टर फाड़े गए, मुंब्रा में जाने नहीं देने की कोशिश हुई, काले झंडे दिखाए गए, ये इस पूरी चीज़ों को कैसे देखते हैं? ऐसा है कि उद्धव ठाकरे जी वहाँ जाने के लिए विरोध करने की कुछ आवश्यकता नहीं थी और वहाँ की शिवसेना की शाखा गिराने का काम कुछ लोगों ने किया था। इसलिए मुझे लगता है कि उद्धव ठाकरे उस पार्टी के प्रमुख के नाते वहाँ जाना तय था। वो गए, उनके लोगों को उन्होंने सपोर्ट करने की इच्छा व्यक्त की। उनको विरोध करने वाले जो वहाँ के लोग थे, उनके बारे में तो मुझे लगता है पूरे थाना शहर में कोई अच्छा मत नहीं होगा, क्योंकि सबको किसी कहाँ जाने के लिए कोई मज्जाव नहीं कर सकता, रोक नहीं सकता। लोकशाही है, स्वतंत्रता सबको है कहीं भी जाने की। तभी उद्धव ठाकरे जी के सामने ऐसा विरोध करना ठीक है। एक सवाल ये एक सवाल ये है कि अजीत पवार ने एक प्रेस रिलीज जारी की और कहा कि इस बार वो दिवाली नहीं मनाएंगे क्योंकि वो अस्वस्थ हैं। अचानक अस्वस्थ अजीत पवार दिल्ली दरबार पहुंचते हैं और अमित शाह से मुलाकात करते हैं। क्या ये राजनीतिक अस्वस्थता ज़्यादा लगती है क्या? मालूम है, उन्होंने जो ट्वीट किया उसमें उन्होंने बताया था कि उनको डेंगू हुआ है और इसीलिए वो किसी को मिले नहीं काफ़ी दिन से। जिस दिन बाहर निकले तभी वो अमित शाह जी को जाके मिल के आए। ठीक है, अभी उनकी तबीयत अच्छी होगी, अब उसके ऊपर मैं कुछ कह नहीं सकता हूँ। So there's a certificate roaming on social media with respect to OBC status of Sharad Pawar. What do you have to say about it? That is totally false. There is Mr. Pawar's certificate also, actually official certificate, clearly says he is Maratha. But unfortunately in Maharashtra state, some people